खेळाडू आपण पाहतोय फार इम्प्रेस केलं अगदी नवी मुंबई पर्व 4 मध्ये खूप चांगली बॅटिंग केली. चला 12th मॅन या. 4 ओव्हरची मॅच आहे. आमचे पंच तयार आहेत. ऑफिशियल पंच निखिल पाटील सर आपण पाहतोय मुख्य पंचांची भूमिका पार पाडत असताना आणि स्क्वेअर लेगचे अंपायर्स सुजय शेट्टी आपण पाहतोय. 30+ क्रिकेट यांनी मात्र दणानून सोडल्या. आता खऱ्या अर्थानं आपण पाहिला असेल सानपाडा 30+ हा संघ खूप चांगली कामगिरी करतोय. एक चांगली बाब सानपाडा गावासाठी. मॅच ऑन मॅच स्टार्ट. सामन्याला सुरुवात होती या वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय हरदेव तांडेल. स्ट्रायकिंग इनला मयुरेश म्हात्रे अर्थातच बाला आणि नॉन स्ट्रायकिंग इनला मिलिंदजी बेटा. सामन्याला इथून मात्र सुरुवात होती या सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपण पाहतोय. मॅच ऑन मॅच स्टार्ट. सामन्याला सुरुवात होते. सर्कलच्या बाहेर आपण 2 खेळाडू पाहतोय. एक डीप स्क्वेअर लेग रीजन मध्ये आणि एक डीप मिड विकेट रीजन मध्ये एक खेळाडू. सामन्याला सुरुवात झाली आहे. यावेळेचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक चांगला स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. येतोय कणकणी चौकार. डीजे पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती एक चांगला स्ट्रोक इथून मात्र लगावला मयुरेश म्हात्रे या खेळाडूच्या दरम्यान. या वेळेला बॅटची कडा आणि बॉल चाललाय गोशांक क्षेत्रात. फक्त आणि फक्त एकच धाव. पहिला बॉल हा तुझा राहिला परंतु हा बॉल हा माझा आहे हे इथून मात्र दाखवले. चांगला बॉल रिलीज केला. बाउन्सर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला परंतु बॅटच्या कुठेतरी स्लाइड एज आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यानचा पुढचा बॉल इथून मात्र अक्रॉस द बॅट आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अगदी बॉल शरीर यष्टीवरती जाऊन आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता या बॉलवरती कोणतीही धाव मिळणार नाही. या चांगला बॉल रिलीज करत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला हरदेव तांडेल. हरदेवचा हा बॉल चेंज ऑफ पेस. गती पहिलेच ओळखली आणि बॉल चाललाय एक टप्पा खाट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. येतोय खणखणीत दर्जेदार चौकार. डीजे थँक्यू सो मच डीजे मास्टर. या दरम्यानचा हा बॉल पाहू शकाल. काय बॉल रिलीज केला. आगीचे निकारे फेकतो की काय असं चित्र आता मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळते. खूप चांगला बॉल रिलीज केला. ज्या प्रकारे आपण पाहिला असेल क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र यॉर्कर लेनचा बॉल परंतु याही बॉलवरती आता हेलिकॉप्टरद्वारे षटकार लागू लागलेत. चांगला बॉल रिलीज केला बॉलर हरदेव तांडेलनं. यावेळेचा बॉल आपण पाहतोय तेज आणि तरार यष्टी रक्षकाला बीट करून चाललाय गोशांक क्षेत्रात. एक धाव मात्र नक्कीच टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीनं आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 11 धावा. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. 11 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहतोय नो डाऊट इथून मात्र केतन भोईर आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये अगदी एक शांत संयमी खेळाडू. ज्या वेळेला आपण पाहिला असेल ठाणे रायगड मॅचेस होत असायच्या
त्यामध्ये ठाणे टीमकडून हा खेळाडू खेळत असताना आपण पाहिला असेल कित्येक वेळा. अगदी रतनबुवा स्फूर्ती चषक या स्पर्धेमध्ये देखील ठाणे टीमकडून खेळत असताना खूप चांगला खेळ या गोलंदाजाने दाखवला. खुल्या गटातील स्पर्धा गाजवल्या. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आणि आज मात्र आज गावाच्या नावासाठी खेळत असताना आपण पाहतोय केतन भोईर गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग इनला मयुरेश. आता बॅटल चांगलं रंगलं जाईल कारण तेवढा ताकदीचा गोलंदाज आणि तेवढाच हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय. यावेळेला पंचांकडे अपीलमध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचं कौतुक केलं जाईल कारण ऑफिशियल अंपायर्स आपण पाहतोय. निखिल पाटील सर खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडत असताना पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आपण पाहिला. वेग आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळीचा लो और फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. डीपमध्ये प्रोटेक्शन आदेश या खेळाडूच्या माध्यमातून खूप चांगली फेकी केली जाते. एकाच धावेवरती तुम्हाला इथून संतुष्ट राहावं लागेल. 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल चाललाय सीमा पार. येतोय बिग 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 षटकार. डीजे या दरम्यानचा हा बॉल स्लोराम पीक केला. बॅट्समनला थोडंसं बीट केलं परंतु यष्टी रक्षकाकडून गफलत झाली. आता धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. या दरम्यानचा हा बॉल आखूड टप्प्याचा बॉल चाललाय गोशांक क्षेत्रात. एकच धाव इतर मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. 21 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. 21 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. यावेळीचा बॉल देखील षटकार आल्यानंतर खूप चांगलं कमबॅक या गोलंदाजाच्या माध्यमातून केले जाते. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आहे. 2 ओव्हर नंतर आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. तब्बल धावा लागल्यात. 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन एक यंगस्टर हिरा उगवता सितारा आपण पाहतोय. रौनक तांडेल बॉलिंग ट्रॅकवरती. खूप चांगलं व्हेरिएशन आहे या बॉलरकडे. सातत्यानं अंडर 19चा हा खेळाडू. आगरी कोहली प्रीमियर लीग मध्ये देखील खूप चांगली बोली या खेळाडूवरती लागली. त्यानंतर मात्र नवी मुंबई प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगला खेळ यानं दाखवला. 5000 पेक्षा जास्त बोली या खेळाडूवरती लागली. असा मात्र गोलंदाज आपण पाहतोय रौनक तांडेल बॉलिंग ट्रॅकवरती. बॉलर आपण पाहू शकाल पुन्हा एकदा तयार झालाय रौनक तांडेल. स्ट्रायकिंग इनला एक लीजन खेळाडू मिलिंद वेटा आपण पाहतोय. या वेळेला पहिलाच बॉल पंच इशारा दर्शवत आहेत. व्हाईट बॉल आणि 1 बाउंडची देखील इथून ताकीद दिली जाते. पहिलाच बॉल इथून मात्र उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला परंतु अतिरिक्त उसळी घेतली. डोक्याच्या वरून हा बॉल रिलीज झाला त्यामुळेच की का पंचांच्या माध्यमातून इथून मात्र दंडित केलं गेलं. यावेळेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट. स्ट्रोक चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन पकडला जातोय झेल आणि संपलाय. इथून मात्र मिलिंद वेटा या खेळाडूचा खेळीचा खेळ. डीजे
अच्छा. अग्री समाजाचा हा गायक परमेश माळी रिक्षा चालक होता. तदनंतर मात्र आपल्या आवाजामधील एक गोड आवाज आणि त्यांचं आपण एक सुमधुर संगीत ऐकलं. आमचे DJ मास्टर नितीन वास्कर दादा यांच्या माध्यमातून यावेळेला सिंगल एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीनं आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा मात्र बॉलर तयार होईल. रौनक तांडील चांगली बॉलिंग करतोय. अजूनही मात्र या ओव्हरमध्ये कोणताही मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. आता स्ट्राईकनीला मयुरेश पाटील. मयुरेशसाठी हा बॉल चाललाय. इट इज मॅक्झिमम हंपायर इट इज सिग्नल 6 रन. बॉल चाललाय सीमा पलीकडे येतोय हा खणखणी षटकार. मिळतीये पुन्हा एकदा DJ मास्टरला संधी. सो मच DJ मास्टर. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार. आपण पाहतोय रौनकचा हा बॉल. याही वेळेला आणखीन एक तडाखा. बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहतोय. बॉल सीमा पार येतोय खणखणी षटकार. येऊ द्या DJ. अफलातून लाजवाब बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. बॉलर मात्र पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. ज्या प्रकारे सलग 3 बॉलवरती 3 षटकार या स्पर्धेमध्ये लगावले नमित पाटील या खेळाडूने. यावेळेला मात्र 2 बॉलवरती 2 षटकार लगावले परंतु या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर एक एक बॉल बाकी आहे. या ओव्हर मधील एक बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. 2.5 चेंडूचा खेळ संपला आणि धावफलकावरती तब्बल धावा आपण पाहू शकाल 39 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. तिसऱ्या ओव्हर मधील शेवटचा बॉल. बॅटल चांगलं रंगलं जाते. आक्रमण आणि आक्रमण इथून मात्र दाखवला जातोय. आणखीन एक चांगला स्ट्रोक डीप मध्ये पोझिशन खूप चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळते आणि फक्त सिंगल. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल धावा लागल्यात 40 धावा. एक गडी बाद 40 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता ओव्हर नंबर 4 चा खेळ इथून मात्र सुरू झालाय. जयेश तांडेल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजाने खूप चांगली बॉलिंग केली. या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक संपादित केली. जयेश तांडेल आपण पाहतोय 4 विकेट मागच्या ओव्हर मध्ये त्याने संपादित केल्या. यावेळेस जयेशचा हा बॉल आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत पकडला जातोय. झेल संपलाय. मयुरेश या खेळाडूचा खेळीचा खेळ. येऊ द्या DJ.
मात्रे हा खेळाडू इथून मात्र बाद झालाय. खूप चांगले बॅटिंग करत होता, चांगला खेळ त्यानं दाखवला गतवर्षी आणि आपण पाहिलं असेल याची बॅटिंग अफलातून लाजवाब, खूप फॉर्मात आहे हा खेळाडू मयुरेश म्हात्रे. 34 धाब्यांची धुवाधार खेळी त्याच्या बॅटमॅन आपल्याला पाहायला मिळाली. यावेळीचा जेचा हा बॉल व्हाईट बॉलची सांगता आपल्याला होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली. आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये 5 विकेट या गोलंदाजाने मिळवल्यात. यावेळीचा बॉल पवन या खेळाडूसाठी आणखीन एक अवे फॉर बॉडी, बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याचा असफल ठरला जातोय. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलची सांगता इथून मात्र होत असताना पुन्हा एकदा जयेश तयार. पाहूया आपल्या हातामध्ये असलेली किमिया. यावेळीचा बॉल टर्न झाला आणि बॉल चाललाय गोशांक क्षेत्रात. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. आता धावा लागल्या जात आहेत. 43 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत आणि इथून मात्र खूप चांगला कॅच एक्झिक्यूट केला जातोय. बॅट्समन क्रमांक 3 बाद या बॉलरने इम्प्रेस केले, फार इम्प्रेस केलं. 6वी विकेट आतापर्यंत मिळवत असताना आपण पाहतोय जयेश तांडेल. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय जयेश. येऊ द्या डीजे. अजून मात्र 3 बॉल शिल्लक असतील. जयेश या गोलंदाजाच्या स्पेल मधील नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग इनला निखिल. निखिल या खेळाडूसाठी हा बॉल आपण पाहतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल बॅट्समन पासून सातत्यानं दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याचा असफल ठरतोय. कुठेतरी यश मिळत नाहीये आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपाने पुन्हा एकदा धावफलकावरती इथून मात्र बदल होत असताना आता धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. धावा आपण पाहतोय 44 धावा. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह. इथून मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली गेली. आता स्ट्रायकिंग इनला आपण पाहतोय पवन नामक फलंदाज. पवन या खेळाडूला आपण पाहतोय स्ट्रायकिंग इन वरती. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवले पार्किंग फ्लॉट मध्ये. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. बॉल सीमा पार येतोय खणखणी षटकार. डीजे थँक्यू सो मच. कोरा कागद निळी शाई अगदी कोल्यांच्या मनामध्ये कारल्याची एकविरा आई. खूप चांगलं संगीत इथून मात्र लगावलं. नितीन वास्कर डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉलची सांगता. कॉंग्रॅच्युलेशन अर्धशतक कोपरकरने टीमचं 52 धावा. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत आणि 7 विकेट्स या खेळाडून या स्पर्धेमध्ये पटकावल्यात. अफलातून खेळ आता दाखवलाय. खूप चांगला खेळ
राजा आदईकर यांचं गाणं आपण ऐकलं. आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगचा खेळ इथून मात्र सुरू झाला. बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिलं संघाचं पहिला मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक. धावफलकावरती धावा आतापर्यंत लागला जात आहेत. 52 धावा आणि 53 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी करावे या टीमला. आता पहिली सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती जयेश आणि त्याच्या बरोबरीनं आपण पाहतोय नॉनस्टॉप इनला बॅट्समन निखिल. दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती अष्टपैलू खेळाडू मयुरेश म्हात्रे गोलंदाजी मार्ग वरती. मयुरेशचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर एक चांगला स्ट्रोक. बॉल सीमा पार येतोय कणकणीत चौकार. डीजे या दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळीचा बॉल देखील पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अत्यंत देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार येतोय षटकार. खूप चांगला स्ट्रोक इथून मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम फटकेबाजी. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला आणि 10 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार तदनंतर मात्र षटकार आपल्याला पाहावयास मिळाला आहे. या दरम्यानचा पुढचा बॉल आपण पाहू शकाल. या बॉलवरती घडेल काय. यावेळेला आणखीन एक फुल टॉस. पुन्हा एकदा बॉल चाललाय घोषांक क्षेत्रात. फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्ग वरती. यावेळीचा स्ट्रोक चांगला आहे. बॉल हवे डीप मध्ये. खेळाडू पकडला जातोय झेल आणि ज्या विकेट साठी जाळ विणलं होता जयेश तांडेलच्या खेळीचा संपला खेळ. येऊ द्या डीजे. सो मच डीजे मास्टर. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार. टिट फॉर टॅट. तू मला षटकार चौकार मारू शकतोस परंतु मी देखील काही कमी नाही आहे. मी देखील तुझी विकेट घेऊ शकतो. जशाच तसं उत्तर देत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. यावेळीचा आणखीन एक चांगला बॉल परंतु लेगस्टिकच्या बाहेर. पॅड्स वरती गोलंदाजी करण्याचा इरादा इथून मात्र असफल ठरला. मयुरेश म्हात्रे या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळीचा बॉल बॅटची स्लाइड एज स्क्वेअर लेग रिजन मध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. 13 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत धावफलकावरती. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल आपण पाहू शकाल. हा बॉल कशा रीतीने इथून रिलीज केला जाईल. शॉर्ट बॉल होता. बॉल येण्या अगोदरच बॅटचा फेस ओपन करण्याची इथून मात्र प्रयत्न झाला आणि त्यामुळेच की काय टप्पा पडल्यानंतर बॉल न घेतलाय. यष्टीरक्षकाचा वेध. डॉट बॉलची सांगता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय आणि 1 ओव्हर नंतर आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. तब्बल धावा लागल्या जात आहेत. 13 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत धावफलकावरती. आता अजिंक्य पाटील टीमचा कॅप्टन संघाचा नेता तारणहर्ता हुकमी एक्का
आपण पाहतोय अजिंक्य पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल तयार. अजिंक्य पाटील याचा पहिलाच बॉल हवेत एलिव्हेशन मिळाले, परंतु आपण पाहतोय उंची जास्त होती लांबी कमी होती, म्हणूनच की काय हा बॉल सीमारेषेचा अंतर कापू शकला नाहीये. खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये. बॅकअप देखील चांगलं राहिलं. पुन्हा एकदा बॉलर तयार. चेंज ऑफ पेस गती में परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. डीप स्क्वेअर लेग रीजन मध्ये हा फटका खेळून काढलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक धाव. इथून मात्र धावफलकावरती आतापर्यंत धावा लागला 16. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॉल चाललाय सीमा पार. इट इज बिग 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 मॅक्झिमम. येतोय षटकार. खूप चांगला स्ट्रोक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. अगदी रडार मधील बॉल, त्या बॉल वरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. येऊ द्या डीजे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा बॉलर तयार. अजिंक्यचा हा बॉल फटका फसलाय की काय. बॉल हवेत. आणखीन एक चांगली कॅच टिपली जाते. नयनच्या माध्यमातून खूप चांगला झेल टिपला जातोय. बॅट्समन इथून मात्र बाद झालाय. निखिल मात्र नाराज होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. खूप चांगली बॉलिंग कॅप्टन अजिंक्य पाटील या खेळाडूच्या माध्यमातून झाली. येऊ द्या डीजे. थँक्यू सो मच. विपुल भोईर नवीन फलंदाज. यावेळीचा बॉल अक्रॉस द बॅट. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहावयास मिळत नाही. आणखीन एक चांगला बॉल रिलीज केला जातोय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतीये. कॅप्टन अजिंक्य पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून यावेळीचा बॉल देखील आपण पाहतोय किपर पासून थोडासा खाली राहिला. बॅटची कडा जरूर होती. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल धावा लागल्यात. 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. 23 रन्स. किती विकेट गेला रे. 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर बॉलर पुन्हा एकदा तयार. 12 बॉलमध्ये 30 15च्या सरासरीने तुम्हाला इथून धावा काढाव्या लागतील. यावेळीचा पहिलाच बॉल चाललाय गोशांक क्षेत्रात. पहिलाच बॉल खूप चांगल्या रीतीने रिलीज करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. 29 धावांची अजूनही मात्र गरज आहे. 11 बॉलमध्ये 53 धावांचं लक्ष्य. आतापर्यंत धावफलकावरती 24 धावा लागल्या जात आहेत. 11 बॉलमध्ये 29. आदेश तांडेल आपण पाहतोय स्ट्रायकिंग इनला.
एक चांगला खेळाडू आहे. यावेळेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमा पार, येतोय एक मोठा षटकार. डीजे थँक्यू सो मच डीजे मास्टर नितीनजी वास्कर दादा. खूप चांगली गाण्यांची मैफिल लगावत असताना आणखीन एक आला तडाखे बंद षटकार. खूप चांगली बॅटिंग. चेंज ऑफ पेस, गती में परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. या बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिली जाते. कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळायचा होता, परंतु घडलं काय, बॉल न घेतले टर्न आणि बॉल चाललाय गोशांक क्षेत्रात. फक्त आणि फक्त एकच धाव. आता या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल. 31 धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. बॉल तयार. आणखीन एक चांगला बॉल रिलीज केला जातोय. डॉट बॉलची सांगता. अजूनही मात्र या ओव्हर मधील किती बॉल बघेल, या ओव्हर मधील अजून मात्र 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जास्तीत जास्त आपण पाहू शकाल आदेश तांडेल या खेळाडूकडे स्ट्राईक असेल ना तर एक चांगली बाब ठरेल. यावेळेला देखील चांगला स्ट्रोक आहे डीप मध्ये खेळाडू आणि इथून मात्र पकडला जातोय झेल. पवनच्या माध्यमातून संपलाय आदेश तांडेल या खेळाडूचा खेळीचा खेळ. येऊ द्या डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद धन्यवाद डीजे. आता इथून मात्र घडतंय काय, जो फलंदाज ज्या विकेटसाठी जाळं विणलं होता तर जाळ्यामध्ये हा फलंदाज सापडला जातोय. बॅट्समन बाद झालाय. नवीन फलंदाज केतन भोईर. स्ट्राईक ऑन दी मार्क आपण पाहतोय. बॉल पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. यावेळीचा बॉल आपण पाहतोय. स्ट्रोक चांगला आहे डीप मध्ये पवनच्या माध्यमातून अफलातून क्षेत्ररक्षण फेकी चांगली झाली आणि आता ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर आता टीमची धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजून मात्र 6 बॉल मध्ये 21 धावांची गरज. सुनील मात्रे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये शेवटचं षटक. यावेळीला फुलटॉस बॉल होता आणि एक चांगला स्ट्रोक, एक टप्पा खात बॉल चाललाय बाउंड्री लाईन पलीकडे, येतोय खणखणी चौकार. येऊ द्या डीजे. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. यावेळीचा बॉल देखील मिस्टायमिक स्ट्रोक बॉल हवेत एलिव्हेशन मिळाले आणि इथून मात्र उंची जास्त होती, लांबी कमी होती. यावेळेला घडतंय काय, कॅच हातातून निसटला. आणखीन एक नशिबाचा चौकार. जो खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो ना त्याला ग्राउंड देखील साथ देत असतात आणि साथ दिली आहे. ग्राउंडना मैदानाच्या मातीने देखील साथ दिली आहे. बॉल चालला सीमा पलीकडे, येतोय लागोपाठचा दुसरा चौकार. आता डोकी दुखी वाढली
डोकेदुखी वाढली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमची, कारण ज्या प्रकारे हा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून थोडस मिसफिल्डिंग झाली. आणि या वेळेला घडतंय काय, या वेळेला बॉल आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवले पार्किंग फ्लॉट मध्ये. आता तुम्ही या बॅट्समनला अशी बॉलिंग करू शकणार नाहीये, पूर्णपणे या बॉलला रीड केलं जाते. षटकार आलाय 3 बॉल मध्ये 7 धावा. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. 3 बॉल मध्ये 7 धावा. कॅच सोडली की मॅच सोडली. येणारा काळ सांगून जाईल की ही कॅच किती महागडी होती. या वेळेला आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न होईल का. आणि बघता बघता इथून मात्र 2 धावा. इथे मात्र काय घडते, बॅट्समन इथून मात्र बाद झाला. मेनिल वेटा यांच्या माध्यमातून खूप चांगले यष्टी रक्षण, डायरेक्ट हिट झाली. बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा. हार्ड लक, स्वतःवरती नाराज आहे. आता 2 बॉल मध्ये 6 धावा. येऊ द्या डीजे. दोन चेंडू विजयासाठी 6 धावा. फील्ड प्लेट्स मध्ये इथून मात्र बदल केला जातोय. प्रेशर वाढले, प्रेशर आहे बॉलर वरती, प्रेशर आहे बॅट्समन वरती. दोन्ही खेळाडू इथून मात्र एक चांगला खेळ खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 2 बॉल मध्ये 6 धावा. काय घडते या मॅच मध्ये, जिंकेल की करावे, कोण करणार वार, कोण करणार पलटवार, पाहूया. शेवटचे 2 चेंडू विजयासाठी 6 धावा. या वेळेला आपण पाहतोय बॉलर तयार. या वेळेला फुल टॉस आणि विजयाचा हा षटकार. बॉल चाललाय सीमा पार, येतोय लांब लचक हाय अँड हँडसम षटकार. चला टॉस साठी या. कॅप्टनने एक हाती सामना हा जिंकवला. काय षटकार लगावला, लाजवाब. एकदा बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगला स्ट्रोक त्यानं मात्र लगावला आणि आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलं. आता या टॉस साठी प्लीज इन्व्हाइट करतोय जय टीमचे कर्णधार